महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे। आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत। ते 3 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत। त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे। भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला आहे। नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक 3 मे आहे। छाननी 4 मेला होणार आहे। 6 मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि 20 मे हा मतदानाचा दिवस असणार आहे। या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मतदानासाठीची मतदान यंत्र, मतदार याद्या या सर्वांची पूर्णपणे चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे आपल्या जिल्ह्यामध्ये 6592 इतकी मतदान केंद्र आहेत। या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे। या सगळ्या मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीची उपलब्धता करून देण्यात येत आहे। या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ 31,000 च्या आसपास 31,000 आहे। त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये 11,000च्या आसपास मनुष्यबळ काम करतोय। तर एकत्रितपणाने जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे 42,900 इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करते। निवडणुकीच्या कामामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते। निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, VST, VBT या सगळ्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे। जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनच पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणे ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत। जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर, सी विजिल सारखा ॲप आहे, त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे। आजपर्यंत 437 तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणे 100 मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत। इलेक्शन रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेलं आहे। यामार्फत अवैध पैसा, मद्य, नार्कोटिक्स किंवा या तत्सम पदार्थ, फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स, GST, DRI ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेलं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत। जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत, लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत। यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणे 100 मीटरच्या आत फक्त 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे। त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या 3 वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे। निवडणुकीचा खर्च मॉनिटर करण्याच्या संदर्भामध्ये ऑब्झर्व्हर्स जिल्ह्यामध्ये उद्यापासून येत आहेत। तर त्या ऑब्झर्व्हर्सच्या मार्फत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च पडताळणी पथक आपण निर्माण केलेलं आहे। लोकसभा मतदारसंघासाठी खर्च पडताळणी पथक केलेलं आहे आणि तिन्ही लोकसभा किंवा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी ही टीम आपण तयार केलेल्या आहेत। या माध्यमातून आदर्श आचारसंहिता, खर्चाच्या संदर्भातली चोख व्यवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे। मतदान यंत्राच्या संदर्भामध्ये 15 एप्रिलला पहिलं रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे। जे मतदान केंद्र जे आवश्यकतेनुसार असलेले मतदान यंत्र आहेत त्या सर्व मतदान यंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत। यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये रँडमायझेशन करण्यात आलेलं आहे। स्ट्रॉंग रूम त्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आलेली आहे। त्यांची मूव्हमेंट त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी ते EVM गेलेले आहेत त्या ठिकाणीही राजकीय पक्षाच्या उपस्थितीमध्ये ते सील करून स्ट्रॉंग रूममध्ये सील केलेले आहेत। स्ट्रॉंग रूमसाठी आवश्यक असलेला जो बंदोबस्त आहे तो भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या स्केलमध्ये आहे, त्यामध्ये कुठलीही कमतरता नाही।
जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मतदान यंत्र उपस्थित आहेत. या मतदान केंद्राला जर ॲडिशनली जर नॉमिनेशनच्या नंतर आवश्यकता भासली ॲडिशनल बॅलेटिंग युनिटची, तर त्याची उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. त्याशिवाय काही आणखी ॲडिशनल लागली तर ते इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून ही माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यामध्ये मतदारांची संख्या 66,32,000च्या आसपास आहे. तर साधारणपणे ही जी मतदार संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी 18, 19 आणि 20 हे 3 दिवस जरी सुट्टीचे येत असले, 20 तारीख हा मतदानाचा दिवस आहे, सोमवार आहे, तरीसुद्धा त्यांनी येऊन इथं मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं माझं आपल्यामार्फत त्यांना आव्हान आहे. जिल्ह्याचा जर लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला तर ठाणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होते हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यामार्फत माझं सगळ्याच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या मतदानाचा पवित्र हक्क आहे तो या दिवशी येऊन आपण तो हक्क बजवावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. अर्ज भरण्यासाठी सुट्ट्या आल्या तर त्या सुट्टीच्या कालावधीत सुट्टीच्या कालावधीमध्ये शनिवार, रविवारी नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार नाहीत. त्याशिवाय 1 मे रोजी पण नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार नाहीत. एकंदरीत 5 दिवस नामनिर्देशनपत्राचा स्वीकार केला जाणार आहे. त्या तारखा मी आता आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. सर, काही शाळा आहेत ज्या निवडणुकीचं काम करण्यासाठी विरोध करतात, कशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष असेल किंवा कारवाई असणार आहे? सॉरी, ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काही शाळा ज्या निवडणुकीच्या कामाकरता विरोध करत आहेत, तर कशा प्रकारे आपण त्यांच्यावर काही अनएडेड संस्थांनी विरोध दाखवला तर काही त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटत होती. परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांचे जे प्रशिक्षण आहे ते सुट्टीच्या दिवशी ठेवलेले आहेत किंवा नॉन टीचिंग आवर्समध्ये ठेवलेले आहेत, सुट्टीच्या दिवशीच ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होत नाही आणि ही बाब माननीय उच्च न्यायालयानेही मान्य केलेली आहे. त्यामुळं त्यामध्ये काही अडचण नाही. माननीय उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती, ती याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे.